आणि मागची काच फोडताना जर त्यांना चुकून डोक्यात एखादा जर घाव बसला असता तर परिस्थिती गंभीर झाली असती। हा हल्ला जीवघेणा हल्ला होता। भारतीय जनता पक्षाचे पुण्यातले शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी हे निवेदन पोलीस आयुक्तांना दिलं होतं आणि ते करून इतकंच थांबले नाही तर या निवेदनाच्या प्रती त्यांनी वृत्तपत्रांना, माध्यमांना, चॅनलपर्यंत पोहोचवल्या। केवळ स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाने घेतलेला हा निर्णय आहे असं वाटत नाही, त्याला प्रदेश आणि केंद्रीय पदाधिकाऱ्यांचाही पाठबळ असण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्रासारख्या त्यातल्या त्यात पुण्यासारख्या शहरामध्ये जे अतिशय सुसंस्कृत शहर आहे, या शहरामध्ये दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याचं मतच मांडू द्यायचं नाही, हा लोकशाहीचा खून आहे। एखादा विचार जर आपल्याला पटत नसेल तर त्याचा निषेध करायचा किंवा त्या मत खोडून काढण्याचाही समोरच्या व्यक्तीला अधिकार आहे, पण माझ्या विरोधात मी कोणाला बोलूच देणार नाही हे कदापिही लोकशाहीमध्ये मान्य नाही। अशा सत्तेतीलच पक्षांनी त्यांच्यावर हल्ला करणं हे अतिशय चुकीचं आहे। त्यामुळं पोलिसांवर सुद्धा कारवाई करताना नाही म्हटलं तरी एक दबाव आला, कारण सत्ताधारी पक्षांनीच त्यांच्यावर हल्ला केला। त्यामधली ही घटना आहे ती फार गंभीर स्वरूपाची आहे आणि अशी घटना पुण्यासारख्या शहरात व्हायला नव्हती पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं। कारण पुण्याला एक मोठी वेगळी राजकीय परंपरा आहे, जी सामाजिक परंपरा पण आहे, की इथं वेगवेगळ्या विचारसरणीचे अनेक मतप्रवाह आहेत, अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या वेगळ्या आहेत। परंतु प्रत्यक्ष रोडवर उतरून एखाद्या गुन्हेगारांप्रमाणे मारहाण करण्याचे प्रसंग पुण्यामध्ये फारसे घडलेले नाहीत। म्हणजे जर आपण मागचा इतिहास बघितला तर एवढा मोठा प्रसंग पुण्यामध्ये गेल्या 25-30 वर्षात एका राजकीय भूमिकेवरनं झालेला नाहीये। कालच्या घटनेत जर आपण बघितलं की निखिल वागळे भांडारकर रोडवरून साने गुरुजी स्मारक जे दांडेकर पुलाजवळ आहे तिथपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्या गाडीवर 5 वेळा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये पाठीमागच्या बाजूला ते बसलेले होते कारमध्ये आणि मागची काच फोडताना जर त्यांना चुकून डोक्यात एखादा जर घाव बसला असता तर परिस्थिती गंभीर झाली असती। हा हल्ला जीवघेणा हल्ला होता। त्यामुळे अशा घटना होणं हे पुण्यासारख्या शहराला हे शोभत नाही आणि याच्यातनं ज्या राजकीय विचारसरणीच्या लोकांनी हा हल्ला केला म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांच्यावर तर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। 43 जणांविरुद्ध ऑफेन्स रजिस्टर झालेला आहे। परंतु पुण्याची जी सांस्कृतिक प्रतिमा आहे तिलाही धक्का बसलाय आणि त्या गुन्ह्यांपेक्षा या प्रतिमेला बसलेला धक्का हा जास्त गंभीर स्वरूपाचा आहे असं मला वाटतं। सर, या घटनेकडे म्हणजे कोणी राजकीय हस्तक्षेप वाटतो, जरी राजकीय म्हणजे कार्यकर्ते असले महायुतीचे, पण वरतून कोणाचा हस्तक्षेप वाटतो तुम्हाला? आता या घटनेमागचा घटनाक्रम लक्षात घ्यायला पाहिजे। जेव्हा निखिल वागळेंची पुण्यामध्ये सभा होणार आहे हे 4-5 दिवसापूर्वी सगळीकडं प्रसिद्ध झालेलं होतं। त्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाने सभेच्या आधी 2 दिवस पोलिसांना एक निवेदन दिलं की या सभेला परवानगी देऊ नये आणि परवानगी दिल्यास आम्ही सभा उधळू। भारतीय जनता पक्षाचे पुण्यातले शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी हे निवेदन पोलीस आयुक्तांना दिलं होतं आणि ते करून इतकंच थांबले नाही तर या निवेदनाच्या प्रती त्यांनी वृत्तपत्रांना, माध्यमांना, चॅनलपर्यंत पोहोचवल्या आणि त्याच्यात अपेक्षा होती की याची बातमी यावी। स्वाभाविकपणे त्याची बातमी प्रसिद्ध झाली। बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मग इतर जे पक्ष आहे म्हणजे काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे, शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी देखील त्याच्यामध्ये उड्या घेतल्या आणि आम्ही सभा होऊन देणार, म्हणजे एक राजकीय धुमश्चक्री सुरू झाली। आणि ही धुमश्चक्री पाहता भाजपने हे प्री प्लॅन आंदोलन केलं होतं। म्हणजे भाजपची एरवी भूमिका असते की निखिल वागळ्यांसारख्या ज्या प्रवृत्ती आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांच्या आरोपांना फार प्रत्युत्तर करायचं नाही, परंतु सभेच्या आधी 3 दिवस 4 दिवस यांचं नियोजन होतं आणि सभेच्या दिवशी ते पूर्णपणे ताकदपणाला लावून तिथं निदर्शनं करतात, आंदोलन करतात। हा सगळा घटनाक्रम पाहता केवळ स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाने घेतलेला हा निर्णय आहे असं वाटत नाही, त्याला प्रदेश आणि केंद्रीय पदाधिकाऱ्यांचाही पाठबळ असण्याची दाट शक्यता आहे। भाजपला या सगळ्यातून काय भेटलं? भाजपला त्यांचे जे नेते आहेत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल यांनी आक्षेपार्ह ट्विट केला निखिल वागळेंनी असं भाजपचं म्हणणं होतं। तर आम्ही आमच्या नेत्यांच्या प्रमाणे किती त्यांच्या प्रति आमची किती बांधिलकी आहे हा दाखवण्याचा त्याच्यातला एक प्रयत्न होता। दुसरी गोष्ट, आमच्या नेत्यांच्या विरुद्ध जो कोणी वक्तव्य करेल त्याला आम्ही बोलून देणार नाही हा त्याच्यातनं त्यांना धमकीवजा देण्याचा, इशारा देण्याचा त्यांचा प्रयत्न होता असं मला वाटतं। आणि एकूण जर लोकांचं जर कल घेतला, काल मी ग्राउंडवर होतो, काही नागरिकांशी पण चर्चा केली तर सगळीकडनं याच्या संदर्भात नकारात्मक प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केलेली आहे की निखिल वागळे आले ते त्यांची भूमिका मांडतील आणि जातील,
परंतु भाजपने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचं कारण काय होतं या प्रश्नाचं कोडं उलगडलेलं नाही. जर आपण बघितलं की विधानसभा असेल, विधान परिषद असेल, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, तिथंही वेगवेगळ्या विचारसरणीची लोक आपापली मतं व्यक्त करतात, परंतु त्या लोकांवर कधी अशा प्रकारचा हल्ला झालेला नाहीये. निखिल वागळेंनी जे पंतप्रधानांबद्दलचं वक्तव्य केलं होतं, अमित शहाबद्दलचं केलं होतं, ते कसं आहे तर ते त्याच्याबद्दल कायदेशीर मार्गाने त्याच्या विरोधात कारवाई करता आली असती. जसं एक निखिल वागळेंवर गुन्हा दाखल झाला आहे विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये, तसंच एक कोर्टामध्ये पण ऍप्लिकेशन करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करता आली असती. परंतु कायदा हातात घेण्याचा प्रयत्न आणि ही जी झुंडशाही आहे, ही झुंडशाही काही बरोबर आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे यातनं भारतीय जनता पक्षाला राजकीय लाभापेक्षा एका नकारात्मक प्रतिक्रियेला सामोरं जावं लागलंय. तर कालच्या घटनेवरून पत्रकारांनी असं समज घ्यायचा की आता म्हणजे समोरच्यांना काय हवं आपण तेच बोललं पाहिजे, त्यांच्या विरोधात बोलायचं नाही किंवा त्यांच्या विरोधात काही छापायचं नाही, असा समज घ्यायचा. मुळात याच्यात पत्रकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. निखिल वागळेंची अवघ्या महाराष्ट्राला ओळख हे पत्रकार म्हणून आहे, परंतु त्याचबरोबर त्यांची राजकीय भूमिका त्यांनी कधी लपवलेली नाही. त्यांची राजकीय भूमिका ठाम आहेत, सामाजिक मतं त्यांची ठाम आहेत. ती राजकीय भूमिका जी असेल, डावी असेल, उजवी असेल, समाजवादी असेल, त्या भूमिकेशी त्यांची बांधिलकी आहे. त्यामुळे त्यांना जे आपल्याला राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे त्यानुसार त्यांना त्यांची मतं व्यक्त करण्याचा आदर आहे. ती मतं कायद्याच्या चौकटीत व्यक्त केली पाहिजे अशी सर्वांकडनंच राज्यघटनेचीच मुळात अपेक्षा आहे. कारण आपण मतप्रदर्शन करताना कोणावर व्यक्तिगत टीका होणार नाही, कोणाचं व्यक्तिगत चारित्र्यहनन होणार नाही, कोणत्या धार्मिक समुदायाच्या भावना दुखावल्या जाणार नाही, या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. आणि मला वाटतं निखिल वागळेंना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे त्यांच्यावर एक पत्रकार म्हणून हल्ला झालेला आहे असं मला वाटत नाही, तर त्यांच्यावर एक सामाजिक कार्यकर्ता आणि त्यांची जी सामाजिक राजकीय मतं आहे त्याच्या निषेधार्थ हा हल्ला, त्याला विरोध करण्यासाठी हा हल्ला झाला आहे असं मला वाटतं. सर्वात पहिल्यांदा म्हणजे काल जो पत्रकार ज्येष्ठ संपादक निखिल वागळे यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा मी निषेध करतो. खरं तर आपल्याकडची लोकशाही ही अतिशय प्रगल्भ आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा, संचार करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमधला हा जो अधिकार दिलेला आहे त्याचं दिवसेंदिवस संकुचित करण्याचा प्रयत्न काही शक्ती करत आहेत आणि दुर्दैवाने सरकार जे आहे अशा शक्तींच्या पाठीशी आहे अशा प्रकारचा स्पष्टपणे संकेत दिसतो. खरं तर निखिल वागळेंची भूमिका काय आहे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण महाराष्ट्रासारख्या त्यातल्या त्यात पुण्यासारख्या शहरामध्ये जे अतिशय सुसंस्कृत शहर आहे, या शहरामध्ये दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याचं मतच मांडू द्यायचं नाही हा लोकशाहीचा खून आहे. आणि नागरिक कुठल्याही पद्धतीने अशा प्रकारची झुंडशाही आणि लोकशाहीची हत्या सहन करणार नाही. जो काही विचारांचा सामना आहे तो विचारांनीच करायला पाहिजे. मी माझ्या विरोधी मतच मांडून द्यायचं नाही अशा प्रकारची जी भूमिका आहे ती भूमिका कधीही कुणाला मान्य होणार नाही. मला वाटतं भारतीय जनता पक्षानेही अशा पद्धतीची जर भूमिका घेत राहिले तर ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा असेल. कुठल्याही आत्तापर्यंत आपल्या लोकशाहीचा इतिहास बघता कितीही सामर्थ्यशाली नेता असेल तरीही त्याला मतदारांनी त्याची योग्य जागा दाखवलेली आहे. त्यामुळे असं कोणीही मानायची गरज नाही आहे की आमच्याही पूर्ण वेळ सत्ता असेल किंवा आम्ही 400च्या वरती खासदार निवडून आलो असा जर कोणाचा भ्रम असेल तर तो भ्रम तुटायला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळं लोकशाही मूल्यांची योग्य ती जतन करत आणि लोकशाही मूल्यांची आब राखत दुसऱ्यांच्या विचारांचा जो काय आदर आहे तो करत आपला विचार हा मांडला पाहिजे. त्यामुळं काल जो भ्याड हल्ला झालेला आहे तो खरंच निषेधार्ह आहे. अशा प्रकारच्या घटना होणार नाही याची दखल शासनाने घ्यायला पाहिजे. जो काय विचार आहे तो निर्भयपणे मांडण्याची भूमिका प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. आपलाही विचार त्या पद्धतीने, विचारांची लढाई जी आहे ती विचारांनीच करायला हवी. सर, तुम्हाला काय वाटतं नेमकी आपलं वैयक्तिक मत कुणी मांडायचं, म्हणजे सत्ताधाऱ्यांनीच ठरवायचं काही ते वैयक्तिक मत काय मांडायचं? आपल्या लोकशाही किंवा राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे आपल्याला अधिकार दिलेले आहेत ज्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे.
या अधिकारामध्ये कुणालाही कुठला आपला विचार स्पष्टपणे मांडण्याचा अधिकार आहे. एखादा विचार जर आपल्याला पटत नसेल तर त्याचा निषेध करायचा किंवा त्या मत खोडून काढण्याचाही समोरच्या व्यक्तीला अधिकार आहे. पण माझ्या विरोधात मी कोणाला बोलूच देणार नाही, हे कदापिही लोकशाहीमध्ये मान्य नाही. जर तुम्हाला लोकशाहीच मान्य करायची नसेल तर मग तुम्ही विरोधी विचार हा मान्य होणार नाही, अशा प्रकारचंच तुमची एकूण भूमिका दिसते. पण एकूणच आपल्या भारतामधला असेल किंवा महाराष्ट्रामधला जो मतदार आहे तो अतिशय प्रगल्भ आहे. त्याला कधीही हुकुमशाही मान्य केलेली नाही त्यांनी. त्यामुळं मला नाही वाटत की यापुढे देखील आपण कुठला माझ्या विरोधातला विचारच मांडू द्यायचा नाही, तर हे कधी मान्य होईल असं काय वाटत नाही. पत्रकारांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न तुम्हाला वाटतो? पत्रकारांचा आवाज किंवा एकूणच आत्तापर्यंत गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारितेचा जो विचाराचं स्वातंत्र्य आहे किंवा पत्रकारितेचं जे स्वातंत्र्य आहे ते थोडं संकुचित करण्याचा प्रयत्न होतोय. भांडवलशाही प्रवृत्ती बऱ्यापैकी लोक वर काढत आहेत. आत्ता जी पत्रकारिता आहे त्यांचा आवाज, जो विरोधातला आवाज आहे, जो आपण मगाशी म्हणत होतो की कोणतीही विरोधी भूमिका सहन करायची नाही, या प्रकारचं जी एक विचाराची नवी पद्धत सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे दिवसेंदिवस पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. पण या अशा परिस्थितीमध्ये आपल्या इथले पत्रकार किंवा एकूणच ज्यांना आपल्या विचार स्वातंत्र्यावरती भरोसा आहे, लोकशाहीवर भरोसा आहे, ते अशा प्रकारची गळचेपी कधीही सहन करणार नाही आहेत. त्यामुळे जर अशा पद्धतीनं कोणी करत असेल तर ते कधीही मान्य होणार नाही. आणि पत्रकारांचा आवाज दाबण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी जोपर्यंत भारतातली लोकशाही जिवंत आहे तोपर्यंत हा आवाज दबणार नाही. उलट या आवाजाचे हुंकार आहेत हे वाढत जातील आणि ते जे असा प्रयत्न करतील त्यांच्या विरोधात जास्तीत जास्त मजबूत होतील. काल जी घटना घडली पुण्यात, निखिल वागळे यांच्यावर जो हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या मोटारीवर दगडफेक झाली, शाईफेक झाली, अंडाफेक झाली, ही अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह अशी घटना आहे. आपल्याला भारतीय घटनेमध्ये व्यक्तिस्वातंत्र्यामध्ये भाषण स्वातंत्र्याचाही समावेश आहे. कोणीही काहीही बोलू शकतो. अर्थात याचा अर्थ असा नाही की त्या माणसावर हल्ला केला पाहिजे. मग वागळे यांनी निर्भय बनो यानुसार सभेची परवानगी मागितली होती, पण काही संघटनांनी त्यांना त्यांच्या काही अलीकडच्या वक्तव्यावरून विरोध केला होता. पण लोकशाहीमध्ये दुसरी बाजू ऐकून घेणं हे सत्ताधाऱ्यांचं कर्तव्य असतं. लोकशाहीमध्ये विरोधकांचा आवाज दडपणं हे काही योग्य नाही. योग्य वेळी निवडणुका होणं, निवडणुका त्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि देशामध्ये वेगवेगळे पक्ष सत्तेवर असणं हा चांगल्या लोकशाहीचा एक ज्याला आपण म्हणूया की संकेत मानला जातो. त्याचप्रमाणे लोकशाही मूल्यांची जपणूक केली जाते का, लोकशाही मूल्यांना योग्य प्रकारे न्याय दिला जातो का, हेही पाहणं तितकंच आवश्यक आहे. वागळे हे काल सभेसाठी आले होते. त्यांना पोलिसांनी संरक्षण जरी पुरवलं असलं तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट किंवा आता राष्ट्रवादी काँग्रेसच अशा सत्तेतीलच पक्षांनी त्यांच्यावर हल्ला करणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळं पोलिसांवर सुद्धा कारवाई करताना नाही म्हटलं तरी एक दबाव आला, कारण सत्ताधारी पक्षांनीच त्यांच्यावर हल्ला केला. सर, कुणी काय बोलायचं किंवा कोणत्या पत्रकाराने तिची भूमिका कशी मांडायची ही विरोधकच ठरवणार का, म्हणजे सत्ताधारी? हेच मगाशी मी म्हटलं तसं भाषण स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा, म्हणजे विरोधी असो, सत्तेच्या बाजूने असो किंवा सत्तेच्या विरोधात, हा अधिकार आहे. या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी थोडासा संयम बाळगणं आवश्यक आहे. आपल्याला जी कोण विरोध करतात सुद्धा आवाज ऐकण्याची एक ज्याला म्हणूया सहिष्णुता असली पाहिजे. आज जो भाजप सत्तेत आहे तो अनेक वर्ष विरोधी पक्ष होता. त्यांनी विरोधी पक्ष म्हणून चोखपणे काम केलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी सत्ताधाऱ्यांवर, त्यावेळेसच्या सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोप केले होते आणि टीका केलेली होती. पण आता त्यांच्यावर सत्ता जेव्हा येते त्यावेळेस विरोधकांचा आवाज ऐकण्याची त्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यात ते कुठंतरी कमी पडतायत असं वाटतं.